नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची स्वादयात्रा या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भरलेल्या चिंबोऱ्यांचा रस्सा कसा करायचा. यासाठी आधीपासूनच मी खेकडे साफ करून त्यांच्या नांग्या वेगळ्या करून ठेवल्या होत्या. सर्वप्रथम मित्रांनो, लसूण, आले, धने, जिरे, कोथिंबीर आणि सुकी खोबरे यांचे हिरवे वाटून तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका ताटात 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, मटण मसाला घालायचा आहे. सोबत सुरुवातीला तयार केलेले हिरवे वाटण घालून ते चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे. वाटण एकजीव करून घेतल्यानंतर ते वाटण चिंबोऱ्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचे आहे. वाटण भरून झाल्यावर चिंबोरीची पाठ व पोट एकावर ठेवून अशा प्रकारे बांधून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घेऊन त्यामध्ये कांदा लसूण मसाला व आगरी मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला व आगरी मसाला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर फ्राय करून घ्या, जेणेकरून तो करपणार नाही. त्यानंतर त्यामध्ये कांदा व लसूण अद्रकची पेस्ट घालून चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. त्यानंतर खेकडे भरून झाल्यावर जे वाटण उरले होते ते घाला व ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. जर ते वाटण तुमच्याकडे उरले नसेल तर त्या जागी तुम्ही 2 चमचे बेसन पीठ घालू शकता. यानंतर यामध्ये 1 चमच मटण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती गरम मसाला आणि 2 चमचे कोकणी आगळ घालून चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. इथे तुम्ही कोकणी आगळऐवजी चिंचेचे पाणी घालू शकता. वाटणाला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आपण चिंबोरीच्या नांग्या घालूया. नांग्या चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ व 1 ते 2 ग्लास उकळलेले पाणी घालायचे आहे. लक्षात ठेवा, पाणी हे उकळलेले असावे, थंड पाणी नसावे. कालवणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भरलेल्या चिंबोऱ्या घालायच्या आहेत. यानंतर आपल्याला खेकड्यांच्या उरलेल्या बारक्या नांग्यांचा अर्क काढायचा आहे. यासाठी उरलेल्या बारीक नांग्या मिक्सरच्या भांड्यात चांगल्या प्रकारे वाटून घेऊन अशा प्रकारे गाळून घ्यायच्या आहेत. काढलेल्या नांग्यांचा अर्क कालवणात घालून 5 ते 10 मिनिटे उकळण्यासाठी सोडून द्यायचा आहे. 10 मिनिटे कालवण उकळल्यानंतर त्यात वरून कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे तयार आहे मित्रांनो आपला भरलेल्या चिंबोरीचा रस्सा. आमची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे चॅनल यूट्यूबवर नवीन आहे, त्यामुळे प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.